गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आहे रतनगडावरती. मी माझ्यासोबत आहे सिद्धांत. तर शुभ सकाळ झालेली आहे. आम्ही रात्रीच आलो आहे. आता तुम्ही पुढच्या सीनमध्ये बघू शकता रात्रीचा व्ह्यू. पण चालू रतनगडला 1 तास झाला चढतोय, पण काही सापडत नाही वाट. तो हा उतरायला मित्रा 5 मिनिटं मित्रा, फक्त 5 मिनिटं. 2 तास झालं 5 मिनिटं म्हणून राहिलाय तू. कधी येतोय कधी? फक्त 5 मिनिटं. आता 2 तास झालो चढू राहिले आणि हरामी बोलतोय 5 मिनिटं 5 मिनिटं 5 मिनिटं कधी येणार 5 मिनिटं? अरे भूक लागून गेले मरणाची, तुमचा 5 मिनिटं काय? हा चला अलक्ष निरंजन. काय शिवाय काय झालं रे? अरे याची फ्लॅश बंद झाली रे. हां फ्लॅश ऑन कर ना. हां लावर फ्लॅश होते. चल हळूस. चालू आहे का? हां पाण्याचाच स्ट्रगल चालू आहे आमचा. आम्ही रतनगडावर पाणी शोधतोय. हा गणोगाव आत गेला आहे आणि आता आहे पण पाणी नाही आहे. काय पाणी काय समजा ना आपली आत पाणी आत तिकडे असं. हाय सर. हां आहे ना. तर पटापटा भर चल देऊ जा मागं. आहे ना चांगलं आहे ना. चल नको देऊ चल की चांगलं जात. तर मग मित्रांनो आपण येऊन पोचलोय रतनगडवरती. ते आहे अकोले तालुक्यामध्ये. भंडारदरापासनं 25 किलोमीटर लांब. अमृतेश्वर मंदिरापासनं जवळजवळ 2 तासाची चढाई आणि किती 1200 फीटचा उंची आहे. तर मग खूप पुरातन इतिहास आहे या रतनगडाचा. आपण इथं आलो इथे. आपण आता रात्रीचे किती वाजले? रात्रीचे आता वाजलेत जवळपास 11 वाजलेत आणि अजून आमचा स्वयंपाक आणि चालू आहे. अजून स्वयंपाकच चालू आहे. त्यात कांदा पण भाजणं. तुम्ही बघू शकता रतनगडावरती रत्न आईचे हे मंदिर आहे.
तर मित्रांनो आपण आहे रत्नगडावरती. आपण आताच रत्नाई या देवीचं आपण दर्शन घेतलं, गडाची माता रत्नाई. त्याच्यानंतर आता आपण चालू आहे गणेश दरवाजांनी किल्ल्याच्या वरती प्रवेश करतोय. तसं तर आपण रात्रीच आलोय, पण मग आता आपण गड भटकंतीसाठी घेतलाय आणि आपण आता बघू शकताय आपण गणेश दरवाजावर आपण आज चालू. इथे गणपती बाप्पाची अप्रतिम मूर्ती आहे आणि हनुमानाची तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण या प्रवेशद्वारातून आत आलो. हो, काय व्ह्यू आहे, खतरनाक. तर इथं आपण बघू शकता खूप साऱ्या पाण्याच्या टाक्यात आणि त्याच्यामध्ये पाणी पण आहे, पण पाणी सध्या खराब अवस्थेत आहे. पण हे पाण्याचं टाकं खूप मस्त आहे. त्यानंतर आपण इकडं वरती बघूयात काय नेमकं. आणि आपण आहे गावठी ब्लॉगर, त्याच्यामुळं असं गावठीपणा येणारच थोडाफार, थोडासा समजून घ्यावा. मग आपण आलो इथं पाण्याची टाकी कशी, तर या इथे ना 3 पाण्याची टाकी आहे ती गडाच्या पश्चिमेला. तर मग बघू शकता जरा वापरत नसल्यामुळे पाणी खराब आहे आणि कसं आहे इथं माती पडून 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 असे बुजत चालू आहे. तसं बघायला गेलं तर नीटनेटकं गेलं तर चांगल्या पाण्याच्या टाक्या होऊ शकतात. पाण्याचा सोर्स चांगला आहे इथे. रात्रीला माहिती टाकून तुम्ही हे काहीच नाही, अजून काहीच तू बघशील रात्रीचा थरारक अनुभव. मग काय काय तुम्हाला वाटलंय पाहिजे ना एकटा माणूस तिकडे. मित्र काय सांगशील, तू एकटा होता मग कसा फील होत होता? पहिले तर काय नाही वाटलं मित्रांनो, पण नंतर जसा अशी शांतता पसरली ना, तर मग काय कापत होतो, कांदा कापत होतो. कांद्याची कडू दुसरीकच गेली. काय सांगू तुम्हाला, एक कांदा कापायचा इकडे तिकडे बघायचा. बापरे, नाही पण भयानक ना. भयानक भयानक रात्रीचा अनुभव लय भयानक होता. ते आता एकटाच बसलेलो ना इकडे खाली कोणता इथे रस्ता रस्ता येईल का? रस्ता नाही बाबा, तो घरा गेलेला आहे तो. नाही रे, कुठं रे? तिथून बघ खालून तो रस्ता. रस्ता नाही, इकडून धबधबा गेला असं ना, घरा गेला तो. पूर्ण इकडून पाणी जातं. चला रे, चला शहापूर जिल्हा. तर मग आजोबा इकडच नाही ते जवळपास. हा हा, तो बघतो आजोबाचा डोंगर आहे आणि हे बघ पुन्हा असं फिरून असं तिकडे जायला आहे आणि तिकडून पण एक रस्ता आहे. पात्राचा घाट म्हणते ते, तिथंच वाटतं ना आजोबाचा. हो घाट. अरे आम्ही नाही का भाई आजोबाला गेलो आणि काय सीन झाला, इकडून पाय बरं का ना भाई, आणि गेलो तिकडं इकडे आमची आधी जिरलेली आणि काय झाला बर का, अरे जेवेल नाही काय नाही आणि तिथून डायरेक्ट सांदनदरीला पाय आजोबावरून डायरेक्ट सांदनदरी ना वरती डायरेक्ट रतनवाडी. एक ट्रॅक्टर भेटला ऐक तर, एक ट्रॅक्टर भेटला त्याच्यात डुकल्या का झुलत आणखीन हालत खराब नाही का. जुलाब लागलं होतं काय सांग आता. तर आपण आता कुठे चाललोय? आता आपण झालो कल्याण दरवाजाकडे. ह्या साईडला कल्याण दरवाजे, उत्तरेला. हा पश्चिमेला. ही साईड कल्याण ना. हा बघ
गणेश दरवाजा, तिथं गणेशाचा आहे म्हणून तो गणेश दरवाजा. इकडे कल्याण साईडला म्हणून हा कल्याण दरवाजा. आता त्र्यंबक दरवाजा, त्र्यंबक साईड त्या साईडला त्र्यंबकेश्वर आहे ना, नाशिक साईड. तर बघ बरोबर हा म्हणून त्र्यंबक दरवाजा. म्हणजे आता इथे जर यायचं असं तर नाशिकवरून येऊ शकतो आपण का? हा आपण आपण येऊ शकतो, हा खाली शहापूर मधून येऊ शकतो. हो म्हणजे आपण हे म्हणजे या गाड्याला 3 ऍक्सेस आहेत मे बी. आता सध्या अस्तित्वात 2च आहेत. हा इकडचा बंद आहे, पण आता हे रतनवाडी साईड आणि तिकडून आपली साम्राज्य साईड नाही का. पण मग आता हे डोंगर आता हवा ऊन वारा पाऊस त्याच्यामुळं जिजून भारी झाले. त्या प्राईम टाइमला किती मोठमोठे असतील. अरे बापरे काय असतील नाही. मला तरी वाटत आहे काय बघ ना यार, ते आपल्या पूर्वजांचं किती म्हणजे पुढचा विचार होता की हा बघ एवढं ही जागा हिरली, इथं गड उभारला हा, आणि खूप सारे वाचतात पण आता पडक्या अवस्थेत आहेत. सरकार एवढं लक्ष देत नाही. हा किल्ल्यांचं संवर्धन केला पाहिजे नाही ना. अरे ह्या किल्ल्यावर खूप काय रे, म्हणजे बहुतेक धन. मित्रांनो तुम्ही म्हणत असेल यांचं रात्री इकडे आलतो, रात्री इकडे आलतो, रात्रीचा थरार काय, तर तुम्ही थोड्या वेळात तुम्हाला दिसेलच रात्रीचा काय विषय. तिथून आलतो का? हो हा तरी जायचं एवढा लांब विचार कर तू. इथंच नाही अजून लय पुढे आहे. म्हणजे आम्ही निम्माशी तिकडे गेलो होतो. तर आपण आहे आता कल्याण दरवाजाच्या साईडला. हा इकडून तुम्हाला रस्ता दिसत असेल वरती यायला असा, आणि हा इथं मागं कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजा का बोलला जातो तर ही पुढची साईड आहे ना, ही कल्याण साईड आहे, म्हणजे शहापूर जिल्हा इकडे. तर शहापूर तालुका आणि ठाणे जिल्हा इकडे, आणि त्या साईडनं असल्यामुळे याला कल्याण दरवाजा बोलला जातो. मग तुमचं तो गाईड कोण होता रात्री? आम्हीच होतो स्वतः. अरे काय आहे का रे. जसं जसं आम्ही पुढे जात होतो ना, आमच्याच आवाजातला थोडी वेगळा होतो. अरे पण खरं सांगतो मी आता कॅमेऱ्याचं ऑन कॅमेरा भाई खोटं नाही बोलत, पण फाटली होती रात्री. फक्त ते आम्ही एकमेकाला दाखवते नव्हतो. मग हा दोघं दाखवत नव्हतं एक मला फक्त थोडा हात दिसला तिथं नॉर्मल. हा याचा थोडा दिसला, मला माझा थोडा दिसला. मग भावना तरी आवाज होता बा, तू त्याला बोलायचा, तो तुला बोलायचा नाही का, मग कुबडा बोलायची. तर तुला आठवलं असेल ना, चेंगड्या बोले को. या लवकर नाही आली. गप टेंट लावायचा मग. बरं मला भूक लागली होती, मी कांदा खालता रात्री माहिती का. तर आपण आता आलोय किल्ल्याच्या मागच्या साईडला, आणि तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या पाण्याच्या टाक्यात. खूप असं एकमेकाला अल्टरनेट जोडेला, म्हणजे ही भरली तर हिच्यात पाणी येईल, ती भरली तर तिच्यात पाणी जाईल. खूप असं एक इंजिनिअरिंगचं चांगलं उदाहरण इथं आहे. तर मित्रांनो मगापासून आम्ही बोलत होतो रात्रीची जागा, तर हीच ते पाण्याचं ठिकाण जिथं आम्ही रात्री 12 वाजता मी आणि आम्ही दोघंच आलेलो, आणि हा मित्र तिकडे एकटाच होता, आणि खतरनाक अनुभव होता आमचा दोघांचा. खूप घाबरलो होतो बाहेर. तर तुम्ही आता पुढे बघू शकता, मी पुढे ते व्हिडिओ लावतो.
पुढे तुम्ही बघू शकता खूप खतरनाक. आता आपण दिवसा बघूयात कसं आहे. रात्री तर आपण बघितलंय, रात्री आपण अनुभवलंय, आता फील करू. पाणी भरलं ना गाड्या? बेड उन्हाळ्यामध्ये फिरायला. अरे पावसाळ्यात बेड, पावसाळ्यात नुसती गड किल्ले फिरत राहतात ना. हिंमत येतं उन्हाळ्यात फिरा म्हणा. काय तर आता बरं वाटत नाही, कोणच नाही, मस्त शांत एकदम भारी. त्या टायमाला अशी गर्दी. रील स्टार. सगळ्याची त्याला तर मग आपण रतनगडाच्या एकदमच बॅक साईडला आहे, पश्चिमेला. तर मग बघू शकता या साईडला शहापूर जिल्हा आहे आणि तिथं चांदणवालनंतर तिकडं तो घाटघरचा धरण आहे. आणि असंच मग इकडे इकडे आला तर कळसुबाई शिखर 15वा. गडावरची ही पाण्याची टाकी, 8वी पाण्याची टाकी. आतापर्यंत सगळं मोजल्यानंतर ही 8वी पाण्याची टाकी आहे. तर आपण असा गडावरती पूर्ण असं तिकडून राऊंड मारून आता आपण किल्ल्यावरचा सगळं टॉपचा पॉईंट न्यायला तर निवडेच्या बाजूने वरती चालू आहे. तुम्ही बघू शकता ह्या बॅक साईडनं आता वरती जाय रॅलिंग केलेली आहे आणि आम्ही आता निड्यावरती जाणार आहे, रतनगडावरती निडे. सिद्धांत त्याला काय बोलता रे अजून ह्या निड्याला? म्हणजे स्थानिक भाषेत त्याला हेलेच म्हणतो ते. कारण तो जवळजवळ 15 किलोमीटर लांबवरतून पण तो छेद दिसतो आपल्याला एकदम क्लिअर. तर आता आपण आलोय नेड्यापाशी आणि इकडून पुढे भंडारदरा धरणाचा व्ह्यू हा भयानक. तर हा त्र्यंबकदरावजा आणि तुम्ही बघू शकता इथे सैन्याली राहासाठी देवडी एकदम प्रशस्त अशी आहे आणि वरती तर तुम्ही बघू शकता हा रतनगडावरती त्र्यंबकदरावजा आणि खूप असा दिमाखात आज पण उभा आहे. हे किती सुंदर असं हे बांधकाम आणि एकदम असं सुंदर असं हे वातावरण आणि हा प्रवेशद्वार. तर मित्रांनो आपण येऊन पोचलो रतनगडाच्या शेवटच्या पडावावरती. तर समोर तुम्ही बघू शकता त्याला आपण स्थानिक भाषेत रतनगडचा खुट्टा बोलतो. एकदमच असा स्ट्रेट उभा आहे. काही वर्षापूर्वी तिथे वीज कोसळली होती आणि अक्षरशः 4 ते 5 दिवस जळत होता. आजूबाजूला सगळे झाडं वगैरे होते, जळून खाक झाली आणि बस मग. तर मित्रांनो आपण आता रतनगडाची भ्रमंती पूर्ण केली आहे. हा आपला शेवटचा दरवाजा त्र्यंबक दरवाजा. तर आपण बघितलं किल्ल्याचं वैभव, किल्ल्याची सुंदरता किती छान आहे. तुम्ही पण या, नक्की भेट द्या. खास करून पावसाळ्यात
पावसाळ्यात म्हणजे याच्या टायमाला दिवाळीच्या टायमिंगला खूप चांगलं असं वातावरण असतं इकडे. ती फुलं सगळे डोंगरावरती मस्त फुलांचं वातावरण झालेलं असते. आणि या भेट द्या नक्की, स्वच्छता ठेवा गडावरती आणि संवर्धन करा गडांचं. आपल्या राजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचू द्या आणि ही किल्ल्याची भव्यता सगळ्यांना समजू द्या. तर मग पुन्हा नक्की भेट द्या. भेटू आपल्या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ, तुम अगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ, ना कोई है ना कोई था,